मेघबुल सुरुवातीला काही विकत पार्ट न आणता बनवायचं सरांचं उद्दिष्ट होतं. पाहिजे तसे बदल करायचे, ते तोडायचं परत जोडायचं, नाही चाललं परत नवीन बनवायचं. त्याच्यामुळं आम्ही 2 वर्ष त्याच्यात सामान आणून अल्टर करायचं आणि ते फेल व्हायचं. पहिले फॅटचे टायर लावले, नंतर गिअरबॉक्स बसवले, टायरचं डिझाईन केलं, त्याच्यावर लोखंडाचे बसवले, मातीत स्लिप व्हायचे म्हणून. क्लचमध्ये खूप प्रॉब्लेम यायचे. पहिले आम्ही बेल्टचा क्लच केला, ते स्लिप व्हायचे. मग त्यात बदल करून डायरेक्ट जिपचा क्लच बसवला आणि आता त्याला हायड्रोलिक स्टेअरिंग बिरिंग सगळं एकदम परफेक्टमध्ये तसं बसवलेले आणि चांगल्या प्रमाणात चालू आहे आता. विज्ञान आश्रमात एक खजिना आहे, टेक्निकल रिपोर्टची फाईल. इथं अशी पद्धत आहे की आपण करत असलेल्या प्रयोगांचा तपशीलवार रिपोर्ट आपल्या भाषेत लिहून या फाईलला लावायचा. प्रयोग जर फसला तर का फसला तेही लिहायचं. प्रयोग जर यशस्वी झाला आणि प्रत्यक्ष वापरात आला तर त्याला इथे एक आयडिया प्राइज मिळतं. छोटे मोठे शोध लावणं आणि त्याच्या बारीक सारीक नोंदी ठेवणं याला इथं मानाचं स्थान आहे. एडिसन जेव्हा लहान होता तेव्हा तो खूप शंका विचारायचा किंवा प्रश्न विचारायचा आणि प्रश्न विचारून लोकांना भांडण सोडायचा. ही रविवारची गोष्ट. देश परदेशातले शास्त्रज्ञ नशिबाने नव्हे तर न थकता प्रयोग करत राहिल्यानं मोठे कसे बनले याच्या या गोष्टी. एडिसननी ज्या काही गोष्टी विचार केल्या होत्या त्या काही गोष्टी नेहमीच्या चाकोरीबद्ध नव्हत्या. तर ऑफ द ट्रॅक जाऊन आपण विचार करायचा, नेहमीच्या प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळा विचार करायचा, हे एडिसन ह्या पद्धतीमुळे शिकला. आणि तो लोकांना प्रश्न विचारायचा. लोकांना विचारायचा की तुला माहीत नाही तर का बरं माहीत नाही. हे आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे ही त्याच्या मनामध्ये एक काय त्याला म्हणतात आस होती. विज्ञानाचा वापर हा आपले जे प्रश्न आहेत, पाणी म्हणा, ऊर्जा म्हणा, आरोग्य म्हणा, हे प्रश्न कसे सोडवायचे त्यासाठी करायला हवा. विज्ञान आश्रमाचा एकंदर प्रयत्न असा आहे की विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाज यांच्यातलं अंतर कमी व्हावं. एकीकडं माणसांना तंत्रज्ञानाबद्दल आपुलकी वाटावी हे प्रयत्न करत, दुसरीकडं तंत्रज्ञान माणसांपर्यंत कसं पोचेल याकडं आश्रमाचं लक्ष आहे. उच्च तंत्रज्ञान, समुचित तंत्रज्ञान अशी वेगवेगळी नावं जरी वापरात असली तरी हे तंत्रज्ञान वापरून सामान्य माणसाचं ओझं काही हलकं होतं की नाही हे शेवटी महत्त्वाचं. IIT मुंबईच्या साह्यानं विज्ञान आश्रमानं बनवलेली ही वेबसाईट शेतकऱ्यांना यावरून थेट प्रश्न मांडता येतात आणि बारामतीचं कृषी विज्ञान केंद्र त्याला उत्तर देतं. पाठवलेल्या प्रश्नांची पिकानुसार वर्गवारी होते आणि एक मोठा डाटाबेस इथं तयार होतोय. पाबळमध्ये इंटरनेट येण्याची काही शक्यता नसल्यानं विज्ञानाश्रमानं WLL तंत्रज्ञान वापरून आसपासच्या 25 किलोमीटरच्या परिसरात वायरशिवाय इंटरनेट वापरता येईल याची सोय केली. उच्च तंत्रज्ञान वापराचं आणखी एक उदाहरण अमेरिकेतल्या MITनं पाबळमध्ये सुरू केलेली ही फॅब लॅब. यंत्र बनवता यावीत यासाठीची ही यंत्र आहेत. प्लास्टिक, लाकूड, लोखंड हवं तसं कापून आपल्या मनातल्या गोष्टी म्हणजे प्रोटोटाइप्स प्रत्यक्ष करून बघता येतील अशी ही प्रयोगशाळा. Many of the most pressing problems need advanced technology, not simple technology. अनेक महत्त्वाचे प्रश्न असे आहेत की जे सोडवण्यासाठी उच्च तंत्रज्ञानच मदत करू शकतं. मिल्क टेस्टरचं उदाहरण घेऊ. इथल्या सामान्य माणसाच्या दृष्टीनं दूध ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. दुधाची तपासणी कशी करणार? दूध नासतं आहे हे लगेच तपासता येईल का? प्रयोगशाळेत असलेल्या एका महागड्या यंत्राच्या धर्तीवर आम्ही हे उपकरण तयार केलंय. दुधामध्ये ही अँटिना बुडवून त्यातल्या घटकांचा अभ्यास या मायक्रो सर्किटद्वारे करता येतो. याची किंमत सामान्यांच्या आवाक्यातली असेल. उच्च तंत्रज्ञान वापरून अशी अनेक उपयुक्त उपकरणं स्वस्तात बनवता येतील. मला या प्रश्नांची जाणीव डॉक्टर कलबागांनी करून दिली. त्यांचं म्हणणं असं होतं की लोकांच्या हातात थेट तयार उपकरणं न देता ती उपकरणं तयार करण्याचं ज्ञान द्यावं. म्हणून आम्ही ही फॅब लॅब सुरू केली. And so we started setting up a little lab here that grew, and that helped become the Fab Labs. So Fab Labs didn't come to Vigyan Ashram, sort of Vigyan Ashram helped invent Fab Labs. तर विज्ञान आश्रमानं ज्या प्रकारची दृष्टी आपल्यासमोर ठेवली आहे की स्थानिक पातळीवरच्या तंत्रज्ञानापासून सुरुवात करून पण त्याची उच्च तंत्रज्ञानाशी सांगड घालून
त्याचा गाभा मात्र आम लोकांना, समाजाला, विद्यार्थ्यांना, श्रमिकांना सक्षम करण्याचं असेल, की जे एका अर्थी पुन्हा वर जाऊन उच्च तंत्रज्ञानावरती सुद्धा स्वतःचा ठसा उमटवतील. एवढंच नव्हे तर ते हातामध्ये घेऊन त्याचा समाज कल्याणासाठी उपयोग करू शकतील. डिमिस्टिफिकेशन म्हणजेच तंत्रज्ञान आणि विज्ञानाविषयी असलेला गूढपणा घालवणं ही एक आवश्यक बाब आहे असं विज्ञानाश्रम मानतो. एखादं यंत्र खोललं, वस्तू आतून बाहेरून हाताळल्या तर एरवी गुंतागुंतीच्या आणि रुक्ष वाटणाऱ्या गोष्टींमध्ये पण मजा लपलेली असते हे कळायला लागतं. सगळीकडे मला असं वाटत होतं की आपल्या याच्यामध्ये एक अशी प्रवृत्ती आहे की जे आपल्याला समजतं ते सोपं करून दुसऱ्यांना सांगण्याऐवजी बरेच जण ते जरा जास्त कठीण करतात. त्याच्या उलट मला नेहमी वाटायचं की मी ते जेवढं सोपं करून सांगू शकतो, मला जर खरोखर समजलं तर ते अगदी लहान मुलाला सुद्धा त्यातला एक भाग समजावून सांगता आला पाहिजे. तो बाजार का सिद्धांत यही है कि हर चीज को मिस्टिफाई करो, उसके चारों तरफ एक ऑरा कि आम इंसान उसको समझ ना पाए, है? और उसकी बागडोर जो है वो चंदी लोग के हाथ में रहे. इस वीडियो को देखकर आप कंप्यूटर को असेंबल यानी जोड़ना सीखेंगे. कंप्यूटर को असेंबल करते समय आपको कुछ ज़रूरी बातों का ध्यान रखना होगा. संगणक कसा वापरायचा नाही पाहिलेलाच नव्हता. तेव्हापासून कामाला सुरुवात केली. डॉक्टर कलबागांकडे गेलो. तिथे असं गठ्ठा वगैरे एकत्र अशा रॅम एका बाजूला, त्यानंतर हार्ड डिस्क एका बाजूला ठेवलेल्या होत्या, फ्लॉपी ड्राईव्ह एका बाजूला ठेवलेले होते, CPU एका बाजूला ठेवलेले होते. सगळे कॉम्प्युटरचे आम्ही पार्ट घेतले, मी पार्ट घेतले, सगळे एकत्र जोडले. सगळ्यांचे कॉम्प्युटर तयार झाले, माझाही झाला. प्रत्येकाचे एका वेळेला जोडून दाखवा असं सांगण्यात आलं. माझा कॉम्प्युटर मी जेव्हा जोडला त्यावेळेस काही चित्र वगैरे दिसेना असं झालं. म्हणजे याला काय होतंय मलाही कळालं. ते परत सांगत होते की या ठिकाणी डॉक्टर सांगायचे बघ काय झालंय वगैरे. मी सगळे पार्ट हलून पाहिले, परत जोडून पाहिले, CPU बसून पाहिला तरी नाही. मग त्यांनी सांगितलं असं कर, तू परत एकदा आमचे विज्ञान आश्रमाचे लेसन बघ हार्डवेअरचे आणि काय राहिले ते बघ. मग मी परत एकदा हार्डवेअरचे लेसन पाहिले, मॅन्युअल पाहिलं. एकदा पाहून काही समज नाही. मग 2दा 3दा 4दा असे लेसन पाहिलं आणि मग माझ्या लक्षात आलं की कॉम्प्युटरची आपण हार्ड डिस्कच जोडलेली नाही. त्यामुळे बाकी सगळं केलं तरी तुझे चित्र वगैरे काही दिसतच नाही. आणि मग ते हार्ड डिस्क जोडले आणि त्यांना बोलून आणलं. मला आनंद झाला आणि सरांना मी बोलून त्या ठिकाणी नेलं. पहा मी कॉम्प्युटर तयार केलाय, चालू झालाय माझं मशीन म्हणून. त्यांनाही आनंद वाटला. म्हटले मी तुला एका मिनिटात सांगू शकत होतो की तुझी हार्ड डिस्क राहिली, पण आज खऱ्या अर्थाने तू ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण केला. अभी जैसे जिस तरह का काम डॉक्टर कालबाग ने करा कि कोई जैसे हत्तू नल है, हत्तू नल को खोल दो, उसके अंजर पंजर अलग करो, है? और उसमें देखो किस तरह के वाल्व हैं, किस तरह का पिस्टन है, किस तरह की कनेक्टिंग रॉड है, तो वो अपने आप उसका खुलासा हो जाता है. काय इथे खालती गाईड आहे, नंतर इथे रबर वॉशर आहे, त्याला गास्केट म्हणायचे, ह्याच्यावर ते बरोबर बसतं. म्हणजे इथून पाणी खालती नाही जात. पिस्टन, यामध्ये पिस्टन आहे, पिस्टन वर गेला की हे वर जाणार कारण मध्ये पोकळी तयार होते, मग खालचं पाणी. ग्रामीण भागातल्या अडचणी आणि प्रश्न या शास्त्रज्ञांसाठी संधीची खाण आहेत असं डॉक्टर कलबागांचं मत होतं आणि त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. डॉक्टर श्रीनाथ शेषगिरी कलबाग, जन्म आणि शिक्षण मुंबईला. लहानपणापासून स्वतः प्रयोग करण्याची आवड. कॉलेजमध्ये असताना कामगारांसाठी साक्षरता वर्ग. PhD साठी अमेरिकेत. तिथल्या वास्तव्यात तिथल्या शेतीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास. हिंदुस्तान लिव्हरमध्ये संशोधन विभागाचे प्रमुख. 27 वर्षांच्या कामानंतर मुदतपूर्व निवृत्ती. 1983 साली मुंबई सोडून कायमचे पाबळमध्ये. सुरुवातीच्या काळात सायकलवरून हिंडून शेतकऱ्यांच्या भेटी. सुरुवातीचा मुक्काम पाबळच्या मातंग वस्तीत. रोज किमान 1 तास पूर्ण नवी गोष्ट शिकण्यात घालवायचा हा प्रघात. एडवर्ड डी बोनोच्या लॅटरल थिंकिंगचा मोठा प्रभाव. जॉन पियाजे या शिक्षणशास्त्रज्ञाच्या मांडणीचा आपल्या कामात समावेश. पाबळच्या पूर्ण मुक्कामात आजारपणाची एकही रजा नाही. सगळा प्रवास पूर्णपणे STच्या साध्या बसमधून.
विज्ञान म्हणजे खरं आपलं नेहमीच्या अनुभवाचंच ज्ञान आहे, हा माझा विश्वास होता. आणखी विज्ञान म्हणजे एक मला एवढी निष्ठा आहे विज्ञानावरती की जवळजवळ एक माझा तो धर्मच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे विज्ञान हे नाव ठेवलं.